काय झालं, एकदा नवीन लग्न झालेलं होतं, सोनबाई घरात होती, सासू हरिपाठाला गेलेली होती. नवीन सोनबाईने घरात स्वयंपाक केला आणि ती म्हणे, मामनजी, पप्पा, डॅडी, बाबा, सासूबाई हरिपाठाला गेलेल्या, ते येण्यासाठी वेळ आहे, मी तुम्हाला ताट वाढलं तर चालेल का तुम्हाला? म्हणे हो बेटा, काय चालणार, का चालणार नाही. त्या सासऱ्याला तिनं ताट वाढलं, सासरा जेवला आणि जेवून झोपला. सासू आली हरिपाठावरून आणि सासू ज्यावी जेवायला बसली, आता नवीन सुनबाई होती, तिचा नवरा आधी जेवलेला होता, सासरा जेवताना त्याच्या बरोबर लक्षात आलं वरण पातळी, चपात्या करपलेल्या, भाजीत मीठ जास्त झालेले, भाजी खारटे, पण बिचारा काहीच बोलला नाही, तसाच जाऊन झोपला. इकडे ज्यावी हिची सासू आली ना, सासू ज्यावी चोपदार सासू आली, सासू ताटावर बसली, तिला अंदाज आला जेवणाचा, भाजी पातळी, वरण पातळी, भाजी खारटे आणि चपात्या करपलेल्या आहेत. ती सुनाला काही बोलली नाही, पण तिला माहिती झाली होतं माझ्या आधी माझा नवरा जेवलेला आहे. ती जशी गेली तावाने नवऱ्याकडे, ओ भाजी कशी होती, स्वयंपाक कसा होतो? म्हणे एकच नंबर, चपात्या प्रश्नच नाही म्हणे, खटवल नका. तो म्हणे खाल्लं ना मग गप मर ना जरा, तोंडाला कुलूप लाव ना तू, या शेजारी कवडाला कान देऊनच येत ना भीतीला. नवीन लग्न झाले, कशाला घरामध्ये वाद करते, तुला कळालंय ना, गपचूप झोप ना. ती म्हणे असं होय? तो म्हणे आईच्या पोटातून कोणी शिकून येत असतं का, लोकांचं लेकरू येते, शाळातून काढलं, बापाने लग्न केलं, 4 पोरीची माय असतो, आपल्या पोरीला काय सगळंच येत होतं का? जशा आपल्या चौघी तशी 5वी, अरे आपल्या लेकी सारखी ती म्हणे असं होय? सुनबाई आली म्हणजे लेकी सारखी. आणि जेव्हा मी लग्न करून तुमच्या घरात आले होते, तेव्हा माझ्या चपात्या अशा धरायची माझ्यासमोर आणि मला म्हणायचे स्वयंपाक जमत नाही, स्वयंपाक जमत नाही, स्वयंपाक जमत नाही. सून आली म्हणजे तिचे तुम्ही बाप झाले आणि माझ्या टायमाला तुमच्या अंतकरणातलं प्रेम कुठं गेलं होतं? तो म्हणे तू वेडीस, ज्यावेळी तू लग्न करून घरी आलतीस त्यावेळी मी तुझा नवरा होतो, तुला पती बनून मला तुझं जीवन जगायचं होतं. पण ज्यावेळी ती लोकांची लेक आपण घरात आणली ना, ती सून म्हणून आपल्या घरात आली, जशा 4 तशी ती आपली 5वी. आजपासून त्या पोरीचा सासरा नाही तर आजपासून त्या पोरीचा बाप म्हणून मला घरात जगायचंय. तिला प्रत्येक पोरी सारखी तिची हौस करायची. आणि आपल्या 4 मुली गेल्या ना, लोकांची लेक घरात आणली, तिच्यात मला माझी पोरगी पाहायची. ती म्हणे माझ्यासोबत वेगळा व्यवहार आणि सुनासोबत वेगळा व्यवहार. तो म्हणे ज्यावेळी आपण, तू 70 वर्षाची होशील, मी 75 वर्षाचं होईल आणि होऊ नये पण आपल्याला आजार जडले आणि सौभाग्याची तू माझी जोडीदारी, तर माझ्या आधी गेली ना दुर्दैवाने, जाऊ नये, पण जर गेली, तू असताना नाही भाजी आवडली मला तर दुसरी भाजी मागायचा दबदबा तू असताना माझा आहे. मला नाही आवडली एखादी भाजी तर जेव्हा त्या ताटून तू उठतेस आणि दुसरी भाजी बनवतेस, हे खरं आहे का खोटं आहे? इथं बसलेला प्रत्येक जीव गजेंद्रचे दादांना. मला नाही आवडला चहा, कमी दूध पडलं सुनाच्या हातून, तर तू दुसरा चहा बनवून मला आणून देशील. मला आवडती ती प्रत्येक गोष्ट तू माझ्यासाठी खायला करशील, भले तुझे गुडघे दुखत असतील, भले तुझं अंग ठणकत असेल. तू असताना किचन मध्ये घुसून तू या मांडीला मांडी लावून तुझ्या ताटाला ताट लावून जेवण्याचा दबदबा आणि दरारा माझा असेल. पण तू आहे तोपर्यंत, ज्या दिवशी तू माझ्या आधी देवा घरी जाशील ना, तर मला हॉलमध्ये बसावं लागेल. सोनाने जसा चहा दिला तसाच घ्यावं लागेल, तिनं जशी भाजी दिली तशीच खावी लागेल. आणि तू गेल्याच्या नंतर मग पश्चाताप नको आणि मग जीवाला त्रास नको, म्हणून आतापासूनच सवय लावतोय माझ्या जीवाला. जर तू आधी गेली आणि सुनाच्या हाती जर मी गेलो तर मग कसलाच त्रास आणि कसलीच तक्रार करण्यासाठी मला शब्द ठेवायची गरजच पडणार नाही. हे नंतर तक्रार नको, म्हणून आतापासूनच सवय लावून घ्यायला काय हरकत आहे का? असेपर्यंत जोपर्यंत जिवंत असते, हे तर मला इमानदारीने सांगा महिला मंडळ, तुम्ही आतापर्यंत उपवास धरले ग? तुम्ही स्वतःसाठी एखादा उपवास केला का ग? तुम्ही पशुपतीनाथाधिक उपवास केले, तुम्ही स्वतःसाठी एखादा उपवास केला? आजही पहा तुम्ही, प्रत्येक गोष्ट तिची, पण अधिकार मात्र पुरुष मंडळीचा प्रत्येक गोष्टीवरती. एकदा एक स्त्री तिच्या पतीला भांडू लागली, माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा, केस माझी,
सिंदूर तुमच्या नावाचा, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचं, नाक माझं नथ तुझ्या नावाची. बरोबर आहे का नाही? हात माझे पाटल्या तुझ्या नावाच्या, गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचं, पाय माझे जोडे तुझ्या नावाचे, पोट माझं गर्भ तुझ्या नावाचा. दर्शन घेते मी, आशीर्वाद मात्र मिळतो तुला, आशीर्वाद तुम्हाला मिळतो. अष्टपुत्र सौभाग्यवती, माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुमचा, माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा. माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं, माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं, सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं. इथं आम्ही बसलोत, आम्ही पुरावे निशी दाखवून देऊ शकतो की आम्ही सौभाग्यवती आहोत. मला इमानदारीनं सांगा पुरुष मंडळी, तुमच्याकडे असा काय पुरावा आहे का तुमचं लग्न झाले म्हणून? तुम्ही कपाळावर गोंधलं, तुम्ही गळ्यात 2 मणी घातले, तुमच्या पायात एखादी खून आहे, तुमच्याकडे काय पुरावा आहे? आधार कार्ड आमचं ते जप्त केलं आम्ही, तुमचं अख्खं डिपॉझिट जप्त होतं. पा तुमचं लग्न झालं असा एकही बी पुरावा नाही तुमच्याकडं. ज्याचं तोंड पडलेलं आणि चेहरा पडलेला समजायचं तो विवाहित, एवढा एकच पुरावा तुमच्याकडे. गोपाल कृष्ण भगवान की, बोले राधा राणी सरकार की. सगळं तिचं असतं, समर्पण सुद्धा तिचं. लग्न झालं, घरात याराचा त्याग, मायबापाचा त्याग, केवढा मोठा त्याग करून तुमच्या घरी सासरी नांदायला आली ती. मांड्याचा कोंडा करता करता, 5ची 50 भांडी करता करता आयुष्य गेलं रे दादा हो तिचं. स्वतःसाठी जगणं कधी जमलंच नाही तिला. सगळ्यांनी सोडलं पण म्हातारीला नाही सोडता येत. म्हाताऱ्याला म्हातारपणामध्ये काळजी घेते तीच असते. सगळे गेले पण म्हातारीनं मात्र सोंडा काही सोडल्या नाहीत. सोंडशेपूट 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 कडं केलं, असं लांब लचक कडं होतं. त्या नकराने असा झटका मारायचा, दनादन सगळ्या हातीने आदळायच्या कमरेवरती, पाठीवर आदळायच्या. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा नाही, सगळ्या हातीने बेजार झाल्या ना म्हाताऱ्या हातीने बिचाऱ्या. त्या म्हणे फ्रॅक्चर व्हायच्या हात, आपण फ्रॅक्चर झालं कोण करीन आपलं. या बिचाऱ्याला काय झालं त्याला सांभाळायला 1000 बायका आहेत आपण, आणि आपल्याला काय झालं तर आपल्याला कोण सांभाळेल. त्या हत्तीने बेजार झाल्या, हत्तीने सोंडा मोकळ्या केल्या. आणि हत्तीला काय म्हटलं माहिती गजेंद्राला, स्वामी पिकलेलं पाणी कधीतरी गळतच असतं. आम्ही खूप प्रयत्न केलं पण आमच्याच्याने तुम्ही काय वाचवले जात नाही. आता तुम्ही तुमच्या भरोशावर जगले तर जगले आणि वाचले तर वाचले. हत्तीने ना त्या संकटात आपल्या नवऱ्याला सोडलं, पतीला सोडलं. गजेंद्राला त्या संकटात सोडून सगळ्या हत्तीने निघून गेल्या. आम्हाला नातवंडाचे लग्न करायचे, अंगा खांद्यावर नातवंड खेळवायचे. हत्तीने गजेंद्राला एकटं सोडलं, सगळ्या हत्तीने आल्या पावली परत निघाल्या. आतापर्यंत कुटुंबाच्या जोरावर उड्या मारित होता, ताकदीच्या जोरावर उड्या मारत होता. पण दिवे 1000 वर्ष युद्ध चाललं नकराचं गजेंद्राचं. हा हतबल झाला, सगळी शक्ती क्षीण झाली, पण नकर काही सोडत नाही. नकराची काय ताकद असते होत्या मगरीची. हत्तीची ताकद प्रचंड आहे, पण हत्तीचं बळ पृथ्वीवर आहे आणि मगरीचं बळ पाण्यात आहे. अपनी गली में तो कुत्ता भी शेर बन जाता है. त्या मगर अशी डांबरीला आली असती ना, कुत्र फाडून खाईन हो तिला, कुत्र फाडून खाईन. पण ताकद तिची तिच्या स्वदेशात आहे, तिच्या स्वस्थानात आहे. बालकानाम रोधनम बलम, पक्षीना बल आकाशम, मत्स्यानाम उदकम बलम. ज्याचं त्याचं बळाची ठिकाणं ठरलेली आहेत. दिव्य 1000 वर्ष झाले युद्ध चालले, पण नक्र काही सोडत नाही. गजेंद्र हतबल झाला. त्यावेळी भानावर आला, संपत्तीची मस्ती गेली, स्वतःच्या ताकदीची मस्ती गेली. आणि आता एवढा विकळ झाला, त्याला वाटलं की ज्या अर्थी निसर्ग आहे त्या अर्थी या निसर्गाला बनवणारा कोणीतरी. सुख के सब साथी दुख में